आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत अक्षय पात्र येवजणेचो शुभारंभ आनीक ईडीसीचो भांगरा उत्सवी वर्धापन दीस. फाटल्या सप्तकांत मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी गोंया खातीर अक्षय पात्र येवजणेचो शुभारंभ केलो. ह्या वेळार तांणी आपले उलोवप केले. हे आसात डॉ. प्रमोद सावंत. मनोहरभाई पर्रीकर हांची आज पुण्यतिथी आनी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तान तांच्यांनी पळयिल्लें स्वप्न आज साकार जाता आसतना म्हाकाय खूब खोस भोगता. ते आसा थंयच्यान भुरग्यांक बरें जेवण दिवचें किंवा मिड डे मील बरें क्वॉलिटीचें दिवचें आनी तें साकार करपा खातीर अक्षय पात्राक तेन्ना इन्वायट केल्लें. बट गोंयांत येवपाक तांकां तब्बल 10 वर्सां लागलीं. 2013-14 सुरू जाल्लो कार्यक्रम आमी 2025 आज ताची सुरवात केल्या. हांव खरोखरूच म्हणजे अक्षय पात्रा हांचे किचन तांचे सगळे डेडिकेटेड वर्कर्स हांचे खूब खूब अभिनंदन करता. अक्षय पात्रा खातीर हो बिझनेस न्ही, अक्षय पात्रा खातीर ही चॅरिटी आसा. आनी म्हणून तर अक्षय पात्रात आमी जे बऱ्याच जाणांच्या तकलेंत बरेच प्रश्न आसतले. तुमी तुमचे डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर हे अक्षय पात्राक दिलां लॉंग टर्म बेसिसा खातीर. डिझास्टर मॅनेजमेंट करता कितें तर जेन्ना जेन्ना डिझास्टर जाता तेन्ना रावपाची आनी जेवपाची खावपाची सोय करपाक जाय. जर जेवपाची खावपाची सोय जर करपाक जाय आसत जाल्यार ते किचन रेडी आसपाक जाय. म्हणून म्हाका दिसता इन डिझास्टर मॅनेजमेंटातली फर्स्ट स्टेप किचन रेडी करून दवरपाचें पळय न्ही तें आमी पयलीं रेडी केलां. रावपाक खंयसरूय रावूं येता. 5,000 लोकांक एका वरान जेवण दिवपाक कोणूच दिवपाक शकचो ना. बट 5,000 लोकांक एका वरान जर जेवण रेडी करून धरून दी म्हटलें जाल्यार अक्षय पात्रा दे ओनली द कॅपेसिटी टू गिव द फूड विदीन अ 1 hour फॉर द 5,000 पीपल. त्या खातीर ही शंका लोकांच्या तकलेंतल्यान काडून उडोवची म्हणून हांव तांचे कोऑर्डिनेटर्स खरें म्हणजे गोवा 78वें गोवा किचन आसा. 18व्या स्टेटीन तेंच्यांनी एंटर केला. 17 राज्यांनी मिड डे मील हे फक्त आनी फक्त अक्षय पात्रा दिता. आमी हांगासर आज 18वी स्टेट आसा आनी ह्या 18व्या स्टेटीत दिता आसतना मोर दॅन 3 crores of rupees दे हॅव स्पेंड ऑन किचन रेडी करपा खातीरच. हांव जेन्ना भितर वचून पळयतालो तेन्ना प्रत्येक गोष्ट निहाळ्या उपरांत भितर सरल्या उपरांतूच म्हणजे डीप फ्रीजर्स ज्या पद्धतीची व्हेजिटेबल मेंटेन आनी प्रिजर्व दवरपा खातीर हो तेंच्यांनी डीप फ्रीजर करून घेतलेलो आसा. ताज्या फुडें एक स्टेप गेल्या उपरांत तांच्यांनी जे हायजीन आनी क्लिनिनेस जो मेंटेन केला आनी प्रोसेस जो फॉलो केला म्हणजे इट इज ऑलमोस्ट ऑटोमॅटिक प्रोसेस. ज्या पद्धतीत रोटी मेकरा पासून ते व्हेजिटेबल स्टरिंग करी पर्यंत हे सगळे म्हणजे आमी पळयता की मॅन्युअली हँडलिंग कांय दवरूंक ना. आनी हे सगळे केल्या उपरांत सुद्दां स्टरलायज आनी हॉट उरपा खातीर जो प्रोसेस ते फॉलो करता म्हणजे स्टरलायझेशन इज मस्ट. हे आतापर्यंत फक्त स्टरलायझेशन खंयच्या ओटीत वयता आसतना करताले की ते कंटेनर आनी हे ते इतके स्टरलायज आसपाक जाय. बट आय हॅव सीन दॅट स्टरलायझेशन प्रोसेस इन देअर किचन. म्हणजे कंटेनर्स आनी प्लेट्स स्टरलायज करून भायर काडटात आनी ते हॉट मेंटेन उरपा खातीर म्हणजे आतां जर तेंच्यांनी 100 डिग्री सेल्सियसाचेर घातले तितके टायटन करून म्हाका दिसता तितके टायटन करून ते परत म्हणजे जेन्ना स्कुलांत पावतले तांचें म्हणणें की फक्त 5 डिग्री सेंटीग्रेड ताजे कमी जावपाक शकता. म्हणून इतके क्वॉलिटी आनी क्वॉन्टिटी हे दोनूय जे आसा पळय न्हू ते मेंटेन करपा खातीर सातत्यान तेंचो प्रयत्न आसा. आनी म्हाका दिसता की हे सगळे पळयल्या उपरांत जी भुरगीं लक्की आसतली जी 5,000 भुरगीं इन सराउंडींग ऑफ द सालिगांव सेंटर ही सगळ्यात पयली लक्की आसतली. हांव तांच्या खातीर खरोखरूच अभिनंदन म्हणटा. आनी हितूर 2 गजाली जातल्यो. तुमी एक म्हणजे हेल्दी फूड मेळ्या उपरांत आमी म्हणटा तशें फिजिकल फिटनेस आनी मेंटल फिटनेस म्हणजे तांच्यांनी जे सांगलें बरें फूड मेळोंक लागल्या उपरांत शाळेंतल्या भुरग्यांचो नंबर वाडलो. शाळेंतल्या भुरग्यांचो नंबर वाडलोच बट त्याच बरोबर त्यांच्या एड्युकेशन क्वॉलिटीज सुद्दां इम्प्रूव जाले. म्हणजे तुमी जर पळयशात आमी कितें खाता तितूर आमचे हेल्थ आनी मेंटल हेल्थ ह्यो दोनूय गजाली ह्यो खूब म्हत्वाच्यो आसता. आमचे आचार आनी विचार जेका आमी म्हणटा तितूरूय बी फरक पडटा. म्हणून इन लॉंग रन हे स्टुडंट्स हांव लकी अशें म्हणटा. बट उरता उरलो प्रॉब्लेम काही जाणांक चिंता आसतली की सेल्फ हेल्प ग्रुपाची. हांव परत एकदां क्लियर करपाक सोदतां एक्झिस्टींग आसलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपाचे मिड डे मील आमी खंयसरूच बंद करिना. आमी जेन्ना 5,000 दिता तेन्ना तेंचो नंबर कमी करिना.
फ्रॉम दीस इयर ऑनवर्ड्स वी आर स्टार्टिंग विथ 9th आणि 10th स्टँडर्ड फॉर द सराउंडिंग हांगासर आसलेल्यांकूच सुरवात करता. नॉट ऑल ट्रायल बेसिसाचेर पयलीं म्हणजे सालिगांव, कलंगूट आनी शिवोले ह्या मतदारसंघातले भुरगे लक्की म्हणपाक जाय की तांकां ट्रायल बेसिसाचेर 9वी आनी 10वीकूय बी मिड डे मील आमी दिवपाक सुरवात करता. आतां पर्यंत 9वेक आनी 10वेक दिनासले म्हणून हांगासल्यान रिजल्टूय चड अपेक्षीत आसा, कारण त्या टिचरांनी बी चड एफर्ट्स घेवचे पडटले मिड डे मील घेतल्या उपरांत. आनी इन फ्युचर जाका आमी म्हणटा जर फूल टायम स्कूल सुरू जाले आसत जाल्यार दनपारचो जो मील दिवपाक जाय पळय त्या मिलाचो सुद्दां आमी अक्षय पात्रांतल्या थ्रू विचार करपाक शकता. हे बी हांव इतके म्हाका सांगता आसतनाय खूब खूश भोगता की इन लॉंग रन आमकां जर अशा पद्दतीन इन्स्टिट्युशनलायज म्हणजे किचनाची गरज लागली आसत जाल्यार फॉर एग्जाम्पल इन तांची कॅपेसिटी पळोवन इवन दो इन लॉंग रन म्हणजे जेल आसतले, हॉस्पिटल्स आसतले, हातूरूय बी हे मील दिवपाक काय हरकत ना. आतां ते मिड डे मील करता बट फूल मील करपाची त्यांची तयारी आसा. उरलेलो वेळ तेंचे किचन रिकामी आसतले. म्हाका दिसता सराउंडींग लोकांनी सुद्दां आपली फंक्शन जाता पळय न्ही तेन्ना तांकां ऑर्डरी दिवपाक सुरवात करता. हांव खोटें सांगना, फक्त इतकेंच. परत ते म्हाका कॅटररवाले येतले जाल्यार म्हाजे कडेन फक्त इतकेंच आसा, ते नॉनव्हेज जेवण करिना म्हणून बरें आसा. जेचे व्हेज जेवण करता तेच ऑर्डर करपाक शकतले. आनी विशेष करून लग्नाक बीन व्हेज जेवण करता ते ऑर्डरी ते घेवपाक शकतले. आनी एक बरी मेसेज म्हाका दिसता लोकां मदीं वतली. Once again, I am congratulating for the Akshay Patra for your 78th kitchen in the state of Goa. Definitely, our partnership will be long-run partnership, okay, for another 25 years. And definitely, we are giving the opening in the South Goa also. One more disaster management center. We are handing over to you people to start with your second kitchen in the South Goa district. एक आणि दोन किचनान खरें म्हणजे काय जायना. ज्या बऱ्याच जाणांक म्हणजे आमी अक्षय पात्राक हाडले, थोड्या जाणांनी अशा पद्दतीन भंय घातलो की व्हडले कसले तरी दुसरेच ऑर्गनायझेशन येवंक लागला कशें. हांवें थोड्याच्यो न्यूज वाचिना फुडें. पण एक गजाल लक्षांत घेवपाक जाय, आमकां चिंता आसा आमच्या भुरग्यांची. आमकां चिंता आसा ते कितें खाता त्या क्वॉलिटीची. आमकां चिंता आसा कारण तांचो लॅब सेटअप अक्षय पात्राचो स्वताच्या इंडोर आसात. की हाडलेले प्रत्येक कडधान्य ते तपासता, केल्लो प्रत्येक म्हणजे ताजी कितें क्वॉलिटी कितें आसा ही ते टेस्ट करता. आयज पर्यंत कोणीच अशा पद्दतीचे इतक्या क्वॉलिटीचे फूड हे दिवंक नाशिल्ले. म्हणून तर 18 स्टेटींनी, नॉट ओन्ली इन द स्टेटन, इन अदर कंट्रीज ऑल्सो दे आर प्रोवायडींग द मील फॉर द डिफरंट कंट्रीज. तांच्यांनी आतां सुरवात केला. अर्थीक विकास महामंडळान आपली 50 वर्सां पुराय केल्यात. दोळे दिपकावपी असो हो प्रवास, तातूंत गोंयची उदरगत आनी गोंयचे उदरगती खातीर एक कॅटलिस्ट म्हणून तांणी काम केलां अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार सांगलें. हे आसात डॉ प्रमोद सावंत. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ईडीसीचे सगळे आसा. ईडीआयचे रेस्ट ऑफ द मेंबर्स हांगासर आसा. आमचो ईडीसीचो बाकीचो स्टाफ, पत्रकार मित्र, बाकीचे जाल्यार कितें कार्यक्रमाक जेन्ना चीफ गेस्ट बेगीन येयलो काय तो प्रॉब्लेम असून होता. हांवें टायम 8 दिल्लो आनी हांव 7:30 पावलो. थंयचे उरलेले लोकूच अजून येवंक ना. सो हांवें कार्यक्रम बदललो. सर म्हणलो तुजो प्रोग्राम पयली आनी मागीर प्रेजेंटेशन. एनी हांव जितके जण आयल्या तितक्यांच्या खातीर हांव पयल्यान पयलीं आमचे ईडीसीचे फाटले सगळे चेअरमॅन, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स 50 वर्सां तेंच्यांनी ह्या इन्स्टिट्युशनान बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणून तांणी जॉब केला. त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता. हांव सदांच सांगता आसतना सांगता, इट इज वन ऑफ द बेस्ट कॉर्पोरेशन ऑफ द गव्हर्नमेंट. ईडीसी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा. हे सांगता आसतना म्हाका खोस भोगता की देन चीफ मिनिस्टर शशिकलाताई काकोडकर हांच्यांनी ते सुरू केल्ले. आणि 50 वर्सां सगळ्या चीफ मिनिस्टरांनी सुद्दां ताचे कडेन पळयता आसतना इट इज इंडिपेंडंट कॉर्पोरेशन म्हणून पळयलां. पुणूच ते गव्हर्मेंटाचें कॉर्पोरेशन म्हणून पळोवंक ना. जर ते गव्हर्मेंटाचें कॉर्पोरेशन पळयलें जाल्यार आमची स्थिती वायट जावपाची बाकीच्या कॉर्पोरेशना सारकी. आनी तांकांय इंडिपेंडन्स म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आनी फॉर द मॅनेजींग डिरेक्टर्स हाका पावर्स, इंडिपेंडंटली पावर दिल्यो. तुका जाय तें कर, आमी तितून पडचे ना.
की फाल्यां सकाळीं कोणाची जर कितें प्रॉपर्टी जप्त करपाक जाय जाल्यार रिकवर पॉलिटिशियन मदीं पडचें ना म्हणून आज ईडीसीची स्थिती ही आसा. डेट इंडिपेंडंटनेस आमी तांकां दिलो. ताजेर परत तांचें फंक्शन जावपाचें आसा. म्हणजे सगळ्या चेअरमॅनांक तांच्यांनी आपयल्या, चेअरमॅनांचे सत्कार दवरल्या, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सांचे सत्कार दवरला. इन डिटेलान तेन्ना हांव ईडीसीचेर उलयतां. पण आज 50 वर्सां पुराय जाता आसतना म्हाका दुसरी खोस भोगता. फर्स्ट एनिवर्सरी ऑफ द EDII गोवा सेंटर हें सुरू जालें आनी 1 वर्साचें काम तांच्यांनी हांगासर पुराय केलें. आनी 1 वर्साचें काम पुराय जाता आसतना एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हांवें तांच्यानी आपलो रिपोर्ट सबमीट केलो. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर टीम. म्हणजे बरेचशे फावटी आमी बऱ्याच वांगडा आमी MOU सायन करता आनी ते MOU तशेंच पडून उरता. आनी आमी म्हणटा कितें जालें मागीर केलो तरी तो रिवायव करुया म्हणटा. कितें जालें तो म्हणटा 1-2 वर्सांनी तो येता आनी परत एकदा आतां आमी रिफ्रेश करुया म्हणटा. ओके अगेन रिफ्रेश करुया आनी कामाक लागुया. So, but actually you have done very good job, very good, wonderful work in the state of Goa. ह्या मुद्दामून म्हजो डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन हांगासर आसा, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आसा, सेक्रेटरी एड्युकेशन पावूंक ना. आमचो ITGचो MD हांगासर आसा, सगळे जाण. हांकां हांव कित्याक सांगता, तांच्याय कोलॅबोरेशनान हें काम खूब सुरू आसा. आमी जेन्ना गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय ही संकल्पना मांडली, ते गोंय स्वयंपूर्ण जर जातलें, एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरीकल्चर, फ्लोरिकल्चर हितून जातलेंच. बट मेनली ते स्वयंपूर्ण जावपाक जाय, एंटरप्रिनर तयार जावपाक जाय. आनी एंटरप्रिनर केन्ना तयार जातलो? नो डावट आमी म्हणटा ताका हँड होल्डिंग करता, बट हँड होल्डिंग करच्या पयलीं ताच्या तकलेन एंटरप्रिनरशीप जर वचूंक जाय आसत, एट द कॉलेज लेवल इट शूड हॅपन. दॅट एंटरप्रिनरशीप शिकोवपाचें काम EDII करता. When the student is in first year, second year, third year, that time what is entrepreneurship? हे शिकोवपाची गरज आसा. तें जर ताका रायटली त्या टायमार कळ्ळें जाल्यार तेजी पॅशन कितें आनी तेणी कितें करपाचें हें तो आयडेंटिफाय करूं शकता. आनी EDC आनी EDII बोथ टुगेदर कॅन डू वंडर. आय से 100%. बिकॉज एके वाटेंतल्यान हँड होल्डिंग आनी दुसरे वाटेंतल्यान लोन सपोर्ट हे जर दोनी जालें जाल्यार इट इज खूब बऱ्या पद्दतीन ही गाडी फुडें वचूं शकता. म्हणून म्हाका दिसता ॲट प्रेझेंट बेजीक हांव जस्ट म्हणजे आतां रिपोर्ट पळयतलो, हांव ताच्या खंयच्याच बाकीच्या कार्यक्रमाक अजुनी एकाय कार्यक्रमाक पावूंक ना. एक्चुली वॉट दे डीड इन द कॉलेजीस आनी फिल्ड लेवलाचेर तेंच्यांनी कार्यक्रम केला. खूब फावटी म्हाका तेंच्यांनी ह्या प्रोग्रामाक आपयला. तेंच्यांनी गुजरातूय आपयला. इट इज ड्यू. सो आय एम कमिंग टू गुजरात. एक्चुली तेंचे मेन ऑफिसर ड्यू आसा. Thanks for the Gujarat Chief Minister. Actually, he has given a permission to start this EDI center in the state of Goa. Thanks for him. म्हणजे तांच्यांनी एंटरप्रिनरशीप थंय कशी डेव्हलप जाली. आनी ऑन माय रिक्वेस्ट इज ऑलरेडी तांच्यांनी हें सेंटर हांगा सुरू करपा खातीर परमिशन दिलें. आनी तांच्यांनी कितलेशेच प्रोग्राम विथ अवर रुरल डेव्हलपमेंट एजन्सीज, रुरल डेव्हलपमेंट एजन्सीजचे बाकीचे काही ऑफिसर्सूय हांगासर आसा. with our director of skill development, director of the technical education हांच्या बरोबर मेळून तांच्यांनी प्रोग्राम्स केले. आमी जे म्हणटा की आमी जस्ट वयर वयर उलयना. हाज्या पयलीं थोड्या दिसांक हो प्रोग्राम असो वयर वयर दिसतालो. दे हॅव ऑलरेडी टाय अप विथ द डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज आनी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजची रॅम्प स्कीम विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया वीच वी हॅव सपोर्टेड. ती स्कीम म्हणजे ड्रायव्ह कशी करप, ती स्कीम अलॉंग विथ द डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज हे एंटरप्रिनर्स कशे तयार जावप हाज्या खातीर तांच्यांनी काम सुरवात केल्लें आसा. म्हाका दिसता इन फ्युचर इट वील टाय अप विथ द IT इंडस्ट्री ऑल्सो. तांच्याय बरोबर तेजो टाय अप जातलो आनी एक बऱ्या पद्दतीचें एनवायरमेंट जो तयार जावपाक जाय फॉर द एंटरप्रिनर तयार जावपाचो, तो एनवायरमेंट करपाक लागलेले आसा. खरोखरूच म्हाका मना पासून खूब बरें दिसलें की ज्या पद्दतीचो एक खूब कल्चर गोंयांत इन फ्युचर जो क्रिएट जावपाक जाय तो EDI विदीन 1 year म्हणजे इतक्या शॉर्ट स्पॅनान हो क्रिएट करप व्हेरी डिफिकल्ट आशिल्लो. बट वीथ द सपोर्ट ऑफ द EDC आनी वीथ द अदर आवर एजन्सीज तांच्यांनी तो डेव्हलप केला. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आनी हांव सुभाष जाण. आतां परत मेळुया फुडले सोमारा. निरोप दियात. नमस्कार.